पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। हरि हरि अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन पुत्र हनुमान की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। भावार्थ रामायणातील अंतर्गत अरण्यकांडाचा 16वा अध्याय चालू आहे। या अध्यायामध्ये सीताहरणाची कथा आहे। हरी श्री सीतारामचंद्राभ्याय नमो नमः। लक्ष्मण गेला रामापाशी, सीता ऐकले गुंपेसी, रावणाला तेच संदेशी। सीतेपाशी भिक्षुवेशी, गुंपे नसता श्रीराम लक्ष्मणा, शून्य मंदिर घे स्वान, तेवी आला दशानन सीताहरण कार्यार्थी। गर्भजन्मे जन्मली नाही, सीता देईच विधेयी, तिचे हरण करावया पाही, आला लवलाये लंकानाथ। सीता हरण करू म्हणता, मुळीच भीक लागली लंकानाथा। चौपालवी आले आता, अंगी अशुभता बाणली, 14 चौकड्याचे राज्य लक्षणा, ते गेले न लागता क्षण। भिकारी झाला पण सीताहरण करू म्हणता, सीतेचा आश्रय देखता, भेने पळाली राजवैभवता। भिक्षेने वरिले लंकानाथा, ऐसे सामर्थ्य सीतेचे दुर्धरण। अभिलाषिता लाविली भिका, लंकेश सीता नेलिया ते हे देख। राक्षस मारविल एकाएक, लंका निशेष जाळील। वळचरणी माझी दीपकळी, ठेविता ते तत्काळ जाळी। तेवी राक्षस कुळी, करील होळे क्षणार्धे। अभिलाषिता कामधेनू, निर्दाळीला सहस्रार्जुन। तेवे सीता हरणे रावणो, कुळ निर्दळनो राक्षसा। सीता पाहू जाता जाण पळाली, त्याची अंगवन। भिक्षुकातीहीन ती, दीनवदन भिक्षार्थी। स्वयंवरी सीता देखता जाण, रावणा झाली अति अपमान। येथेही सीता पाहता पूर्ण निजापमान भिक्षुकत्वी। बाप सीतेचे विंदान दृष्टीने, गांजिला रावण आपणी आपण दे अपमान। दीनवदन भिक्षार्थी रावणा सनिपात, सीतेचा संपूर्ण नकळे शुभाशुभ चिन्ह। भिक्षुक वेशे अत्यंत हीन, दीनवदन भिक्षार्थी। षण्मासिक सनिपात रावणासी झाला येथ, सीता बिलासी निश्चित सीतात्मघात सकुळेसी। ऐस्या एकती रावण, धरोनी भिक्षत्व संपूर्ण। करोनी नारायण स्मरण, आला पण आश्रमा। सीता देखता गोरठी, रावणाची खुंटली दृष्टी। पूर्णाविलास झाला पोटी, अति गोमटी रामकांता। स्वरूप रूपे अति सगुण, रूपरेखा गुण लावणे। सर्वावयव सुखेक गण, सुख निधान जानकी। केवळ लावण्याची पुतळी, निखळ सौंदर्याची ओतिली। भरवेपणाची चढली, सीता सोबली सुखरूप।
सीता सौंदर्य निवाले नयना विसरला भूकतान देखोनी सुकावले निजमना नवनिदान जानकी सीतेसी होता दृष्टी बेटी फिटी भेटी सवे आनंद कोटी इचे नियोगे सुख संतुष्टी आनंद सृष्टी आसेना ऐसिया सौंदर्याची बोली कदा काळी नाही ऐकले सीता गवगवीत देखिली भुली पडली इंद्रिया देवी गंधर्वे सुर्वेसरी त्याही न पावतीची सरी रंभा उर्वशी किन्नरीच्या नकाग्री न सरती दैते दारानी दानवी सरी न पावती मानवी सावित्र न पवेची पदवी सर्वावयवी सुखरूपा पद्मिनी नारिया ती विख्यात सरीन पवती वनदेवता उमा रमा हरिहर कांता याची स्वरूपता त्या नाही मंदोदरी येते कायसे जेवी खदोत सूर्यापासी सीता लावण्याची राशी श्रीराम रूपासी न करवे अमृत प्रायची बोली ऐकता पिऊस पडली भुली परमहंस नये चाली वेडावली मन बुद्धी अंगी खुपती चंद्र किरणा सुखे गगन सुकुमार आकार उकार निर्विकार मनोहर जानकी अनेक स्त्रिया मनोहर कवी वर्णिती स्तुती मात्र परिसीता मनोहर साचार मज किंकर ये केले मन हिंडता सकळ सृष्टी ऐसी देखिली नाही दृष्टी इसी झालिया भोग बेटी सुख संतुष्टी स्वानंदे सीता सुख भोग संतुष्टी यासी कंटाळे ना सृष्टी भाग्य असल्या ललाटी सीता गोरटी ते लावे जरे स्वयंवरे धनुष्य उचलते तरी तेच सीतावरी ते माते धनुष्य भवले बदवते सामरते तेथे न चलेची आता आहे आती साकडे सीता एकली वनी निर्वडे श्रीरामाची पडल्या उडी माझी नरडी मुरडेला सांडोनिया नवचे सीतेसी श्रीरामाचा धाक मानसी छळोनी हरावया सीतेसी भिक्षुक भावेसी बोलता रावण केवळ कपटवेसी स्वय होनिया संन्यासी येओनिया सीते पासी सद्भावेसी पुसता तू तवा लावण्याची राशी वनी एकली का वससी कोणी न देखो संगतीसी निज वृत्तांतासी मज सांगे तो कोण कोणाची पैकायची काय की वस्ती काननाची हे वस्ती नये साधुत्वाची वस्ती वनीची अति कठीण दुस्तर वस्ती दंड कारणे राक्षस मायाई वने स्त्रिया हरिती सिंतरोनी ब्राह्मण मारोनी बक्षिते ऐस्या कठीण वनस्थळे तू तव दिससी राजबाळे वनी वससी कावे लाळी हे समूळी मज सांगे ऐकोणी अतिताचे वचन सीता सांगे निज कथन मी तव दशरथाची सुन कन्या रत्न जनकाचे संवरी रावणा मानुन श्रीरामी हारचाप भंगुन परशुरामा ते जिंकून पर्णन केले पय माझे श्रीरामानी लक्ष्मण भरताश आणि शस्त्रगुण हे चौघे बंधू जान जीव प्राण वीरेरा राया दशरथाने जान कैकै भासी निर्बंधन वना दाडिले श्रीराम लक्ष्मण दंड कारण्या वनवासी नेम मर्यादा 14 वर्षी श्रीरामे वसावे वनवासी मजई दाडिले वनवासासी निज सेवेसी श्रीरामा श्रीरामे सेवेसी सावधान माझे करावया संरक्षण
सवे दिदला लक्ष्मणा वीर दारुण प्रतापी श्रीरामे मारिले ताटिकेसी सुबाहू मारिला रण कर्कसी मारी चुडविला आकाशी बाणार्देशी झडपुनी विरादे मदधरिता जाण श्रीरामे विंदोनिया बाण एकची घाय घेतला प्राण दुष्ट निर्दळन श्रीराम विराधा ऐसा महाबळी घाये मेळविला धुळी तेने राक्षस कापती चळचळी आतुर बळी श्रीराम मग येऊनी गंगा तटी आश्रम करोनी पंचवटी वनवासा ते तो कंठी सुख संतुष्टी स्वानंदे सार्ध वर्षे त्रयोदशा रामे कर्मिला वनवास आता उरले सणमास मग परवेश अयोध्ये स्वर्ण मर्ग वधावयासी श्रीराम दावला वनासी लक्ष्मण गेला तयापासी तेने मज देखसी एकली मी एकली नहे जाना मज रक्षावया दोघे जना दुर्धर वीर श्रीराम लक्ष्मणा न लागता क्षण येतील मर्ग मारो निजान आता येतील राम लक्ष्मण तवरी रावे आपण भिक्षा पूर्ण देईल राम श्रीरामातीताचा सेवक तुम्हासी देखिल्या सुख भिक्षा देईल आवश्यक तुम्ही नावे करावे ऐकता सीतेची गोष्टी रावण थरथरा कापे पोटी मागे पाय चकित दृष्टी उठा उठी पळो पाय करावया सीतेचे हरण अत्यंत साक्षेपी रावण गोड बोलाचा करी प्रश्न विश्वास पूर्ण पजावया ये वने स्वापदे दुस्तर याक्र सर्प सिंह सुकर वरक जंबूक तरस्तगर निशाचर नरभक्षी स्त्रिया भयभीत त्रिभुवनी तुझ भय नुपजे दुर्धर्वनी हेची सांगे मजला गोनी तू कैसे निशंक अतिता तू ऐके सावधान वनी वस्ता श्री रघुनंदन प्रताप तेजे अति दारुण संरक्षण निज भक्ता हृदय हनोनिया नखे मजा बिलासिले काके रामे सोडिले दरबशी सिके वचने एके माझेने श्रीरामाची धर्मविशिका निवारे ना ब्रह्मादिका काकहिंड तक्ती लोका विश्वादिका दुर्धर श्रीराम ईशिका देखुना चळी कापत इंद्रवरुण कळी काळ गाली लोटांगण ये मापन श्रीवंदी ईशिके नाही निवारण काग श्रीरामा आला शरण मग ईशिकेने वामनयना फोडून करपेने प्राण वाचविले ते पासोनी स्वापद गाडे कोणी न पाहे मजकडे ते राक्षस कायसे बापुडे मज पुढे यावया श्रीरामाची प्रतिज्ञा पूर्ण जो जो करील सीताहरण त्याचा घेईन मी प्राण दुर्धर बाण सोडोनी पक्षियावरी अति पुरुषार्थ करोनी प्रतापी श्री रघुनाथ ऐसा न मानावार्थ रणकंदनार्थ अवदारी श्रीरामा नावडे कपट द्रष्टी सुरपनका ती खोटी छळोवाली पंचवटी केली नकटी सौमित्रे सुरपनका कैवारी जान मारिले त्रिशरा खर दूषण
14 सहस्र राक्षस गण रामे संपूर्ण निर्दाळले. लक्ष्मणे युद्धात अद्यापि लाईला नाही हात. त्याचा अनुचिष्ट पुरुषात इंद्रजित वदार्थ ठेविलासे. मारिले त्रिशराखर दूषण ते श्रीनामेची केला पण. मारोन या कुंभकर्ण रावण अवधे गमन मग करणे. ऐसा प्रतापी श्री रघुकुळ टिळका पशु पक्ष्या त्याचा दाट. त्याचे निबळे यथा सुख वनी निशंक मी विचारे. ऐसे सीतासे बोलून अति तीस घालील आसन. तो तिसी करावया सनिधान चाले आपण हरणार्थी. तव लक्ष्मणाची मर्यादा रेखा उल्लंघवे ना दसमुखा. करिता बळाचा वंका मर्यादा रेखा नुलंघवे. रेखा रावण जो पाये तळी तव ते खोल सप्त पाताळे. वरती पाता निडा निराळे नभो मंडळी जळालीसे. जळी होणी जावया नाही गती नुलंगावया नचले शक्ती. रेखेने रोदिला लंकापती सीते प्रती नवचवे. सीते पासी नवचवे जान मग कैसे करवेल हरण. सत्ते सत्वार्थिला लक्ष्मण रेखा रक्षेना जानकीये. सीता सांडून गेला लक्ष्मण रेखा ठेविली दृढ रक्षण. अत्यंत कष्ट रावण सीता हरण न करवे. मारेच निमाला से देखा नि माझे निलंगवे रेखा. वेगी आलिया रघुकुळ टिळका दाही मस्तका छेदिला. ऐसिया विचाराच्या गोष्टी उठल्या रावणाच्या पोटी. सीता देखो निगोरटी परम दृष्टी उपजेना. मग मांडले पूर्ण कपट संन्यासी आलिया स्त्रिया निकट. तो जाणावा महापापिष्ट अति निर्दुष्ट येती धर्म. संन्यास धर्माचे लक्षण निंदे स्त्रियाचे दर्शन. निंदे स्त्रियासी संभाषण सनिधान आती निंदे. श्रीराम परमार्थी नेटका तरिका धर्मा आड ठेविली रेखा. याच विषयीची अशंका पाळे न देखा जावया. या वनीचे राक्षस वासी भीत भीत आलो मी या वनासी. तुम्हा देखो नि मनुष्य वेशी येथे भिक्षेसी मी आलो. तू राक्षस सुंदरी मनुष्य वेशी भितरी नेसी मारायासी. अत्यादरे बोलाविसी सन्मान तेसी बक्षावया. ऐसे ऐको नियातिथी उत्तर सीता मने श्री हरिहर. अमई नोएगा निशाचर नित्य किंकर अतिथीचे. मग सीता नावया रेखे बाहेरी रावण बुद्धी योजली पुरी. सुदेने पिडलो हो भारे डोळांदरी येतसे. जरी कृपा हे अतितासी बाहेरी आणोनी भिक्षा देसी. तरी गंगा तिरी सावकासी निधारासी करीन. गोड बोलसी जैसे पिवख तरी न घालीसी येळी भिक. माझे निनसावेची भूक तरी आत इमुख मी जातो. आता इमुख मी जातो. मग सीता म्हणे स्वामीनाथा इमुख न वचावे सर्वता. रेखा उल्लंघोनी तत्वता भिक्षा निज स्वार्था देईन. इमुख झालिया तित श्रीराम सौमित्र युद्धात. जयो कदा न पावत अति विघात होईल.
सुखी केलिया तित सुखी होईल श्री भगवंत. श्रीराम लक्ष्मण युधा आत येसवंत होईल. राखिता लक्ष्मण मर्यादा रेखा अतीत होईल पाहे युमुख. येणे पापे पायल पतित दुपती दुख भिक्षा वशेक मी गालिन. ऐसा विचार मानसी सीतेने करोनी निच्छेसी. भिक्षा नावया तितासी स्वय गुंपेसी रिगाली. लक्ष करा, रिगाली तव हडबड झाली देवासी. स्वर्गी होती कासाविसी सकळ देवानी ऋषी. ब्रह्मया पासी स्वय आले. जे सुटावी देवाची बांधवडी आजीची आहे लग्न गडी. बुद्धी विचारावी गाडे सुरक्षाकडे फेडावया. भिक्षा देता रावणा प्रती रावण सीता धरील हाती. क्षणार्धे भस्म करील सीता सती आदि शक्ती जगदंबा. जेवी पतंग दीपा प्रती आलिंगिता मरोनी जाती. देवी सीता धरिता हाती भस्म गती रावणा. रावण झालिया भस्मीभूता मग लंकेशी नयेची रघुनाथ. देव बांधवडी समस्त इंद्रजित सोडिना. ऐसे विचारोनी जान गुंपेशी येऊनी सुरगण. धरिले सीतेचे निज चरण भिक्षा पण न गाली. अतीत जाता युमुख श्रीराम लक्ष्मण पावती दुःख. तुम्ही सर्वज्ञ देव लोक हा विवेक मज सांगा. मग देव सांगती आपणा तिथी रूपे हा रावण. तुझे करू आला हरण भिक्षा पण न गालावी. मग बोलिली सीता सती रावणे मज धरिता हाती. त्यासी लावीन कल्पांत ख्याती भय किती मज त्यांचे. रावण कायसे बापुडे 10 तोंडाचे ते किडे. त्याचे भय मज पुढे वाडे कोडे काय सांगा. तव देव म्हणती ऐक माते रावण बंदी आम्ही समजते. त्वा निर्दाळिल्या रावणा ते इंद्रजित आमुते सोडिना. करावया आमचे बंधन मोचना तुम्हा दोघाचे अवतरण. तुची पाये विचारून पूर्व विधान निजयोग. ऐकोनी देवाचे वचन सीता झाली हास्यवदन. पावोनिया मुळीची दिदखुन काय आपण बोलले. जरी मी राहिले गुप्त स्थिती तरी रावणाला से भिक्षार्थी. त्यासी काय कराल व्यक्ती ते मज प्रती सांगावी. देव बोलती निज योग्यता रावणाच्या भिक्षार्था. आम्ही करू माईक सीता तेने जनक द्वेता स्वय हासे. साकारानी सचेतनता माईक रूपे श्रीराम कांता. करू न शके तो विधाता तुम्ही तत्वता महामूर्ख. पर्जन्याची जळगार करू न शक्ती अति चतुर. देवी ब्रह्मादिक सुरवरा कृत्रिम अवतार करू न शक्ती. जैसी माझी सगुण काया तैसी मद्रूप माझी छाया. मी धाडिते भिक्षा द्यावया सुरकार्या साधावया. ऐकोनी सीतेचे वचन समस्ती घातले लोटांगण. सीतेचे वंदोनी श्रीचरण राहिले लपून इमानी. भिक्षा घालावया लंकानाता सवेग छाया बाहेर येता. हेची मुख्यत्वे सती सीता सत्ते समस्ता मानली. थान मान गुण लक्षण रूपरेखा समसमान. सुरसिद्ध साध्ये चारण अवघ्याई ज्ञान सत्ते सीता. यक्षसा राक्षस दैत्य दानव सत्ते सीता मानिता मानव.
बाप जानकीचे लागव छाया सजीव पै केली सद्भावे समर्थ जानकी स्वय राहोनी अग्निमुखी छाया धाडली भिक्षेसी निकी येता सकळी की देखिली भिक्षा घेऊनी वेगेसी उलंगोनी मर्याद रेसेसी सीताली रावणा पासी तो येरी अभिलाषी हरणार्थ जेवी छाया न राहे रूपा पासी तेवी उलंगोनी मर्यादी रेखेसी भिक्षा देता रावणासी तो आकर्षी सीते ते भिक्षा देता तिता प्रती आतिते सीता धरली हाती तो येरी आसडोनी हस्तगती पाडिला क्षिती रावण जोवर गे मर्यादा रेक्यात तो आकर्षी लंकानाथ सांडून भिक्षुक वेश समस्त झाला अद्भुत राक्षस 10 श्रे 20 भुजा मी तो लंकेचा हो राजा तुझ मी करीन निज भाजा भोगी माझा सुखभोगा राम तापसी दिनवदनी कष्टली वसंतावनी तुझ करीन पटराणी मुखी विलासनी पंदोदरी तुझ बैसता माझे अंकी मंदोदरी मुखे सेवकी ऐसे सहस्र राण्या आणखी तुझ्या पटकी मी करीना बटकी मी ब्रह्मयाचा नातू प्रसिद्ध कुबेराचा धाकटा बंधू माझा वंशाती शुद्धू सांडी छंदो श्रीरामाचा वसंत वळणे शेजारे शेजरची जे सुकुमारे चंद्र निवावी शीतळ करे करीन निकिंकरे सुरसिद्ध सूरश्रेष्ठ इंद्रादी देखा तुझे ओळंगेचे पायक मुखे मी आज्ञेचा सेवक आलोलिक भोग भोगी माझे देखील या शोकवना तुझे निवेल तन मन धन्य मनशील दशानना लंका भुवन देखलिया सीता क्रंदे राम राम रावणात्यंत सकाम तिचे प्राप्तीचा संभ्रमावडी खेव देऊ पाये सीता म्हणे रावणासी ओळंबाचा कोप आहे अग्निसी देवी मज भोगू पासी जळून मरसी सन्मत्कामे पतंगाली अलिंगी दीपकळी तो तत्काळ होय होळी तैसी भोगू जाता जनक बाळे तू सकुळी मरशिला आईल्या बिलास सुरेंद्रा स्वर्गे सर्वांगी भगे झाली इंद्रा तैसी अभिलाषी तारामदारा बाणदारा निमशिल श्रीराम सूर्य रावण खदोत रावण कांजी श्रीराम अमृत तुझे ठाई जो भोग शक्त ते निश्चित ध्वंस मशक श्रीराम केवळ श्री समुद्रा रावण मुताचे थिल्लर त्याचे ठाई भोग तत्पर ते सुकर नरदे श्रीराम जगाचे जीवन रावण डोंबाड परिच्छिन्न तेथे रमती ढोकहीन साधू निमग्न श्रीरामी अतिथी वेसे अति कपटी संन्यासी रूपे श्रीलंपटी विषय गोडीच्या गोष्टी अभिलाषासाठी मरे मासा वना निगता श्रीरामचंद्रा 27 वर्षे त्या अवसरा माझे वय वर्षे 18 वशिष्ठ द्वारा ऐकिले तू तव भाऊ काळाचा म्हातारा विषय भोगिताली जरा तू माझे अभिलाष द्वारा निशाचरा कामरसी
मज न्यावया कैची शक्ती वर्था वल्गतोसी दरोनी भ्रांती दावन्या येऊनी श्री रघुपती करील शांती बाणिके सुटल्या श्रीरामाचे कुऱ्हाडे केवते पळसी बापुडे बाण सोडोनी आगाडे धडधडे पाडीन श्रीराम येईल त्रिशुद्धी रावणे जाणोनी दुर्बुद्धी सीता घेऊनी खांदी चपळ पदे निघाला तव पिशाच वन खरसयुक्ता सारथिये सन्मुख आणले रता मग रावणे रती वाहुनी तोरिता होय निघता लंकेसी एका जनार्दना शरण रावणे केले जानकी हरण आता ऐकोनी सीता क्रंदना जटायू दारुण युद्ध करिला जटायू रावणा ते दंडून सीता सोडविला पण रावण करील जटायू छळन येई निरूपण अवतारा श्रीराम जय राम राम कृष्ण हरी स्वस्ति श्री भावार्थ रामायणे जानकी हरणं नाम षोडशोऽध्यायः पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय सब संतन की जय पवन पुत्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ हरि हरि श्री राम जय जय राम 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 हरि हरि ओम तत्सत हरि ओम शांति 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 हरि ओम।